अपेक्षेप्रमाणे निकाल निश्चितच लागला नाही, याची कारणं काय असं एकतर काय सांगाल तुम्ही? याच्यातली कारणं खरं पाहता आम्ही वामजे गावातून 400ची आघाडी घेतली. जरी आमदार स्वतः आमच्या गावात येऊन बसले होते 5 तास, गावात कुत्र्यासारखे भटकत होते, पण तरी पण आम्ही आघाडी घेतली. खऱ्या अर्थानं बघतो हा धनशक्तीचा विजय झालेला आहे आणि आमचा पराभव आम्ही म्हणू शकत नाही, कारण की आम्हाला जी मतं भेटलेत ती आमच्या निष्ठावंतांची मतं आहेत आणि आजही आम्हाला असं वाटतं आमचा पराजय झालाच नाही. जी आमदार आणि आमदारची जी बाणगुलं फिरत होती ना, त्या लोकांनी पैसे देऊन मतं विकत घेतली असा माझा ठाम आरोप आहे. बरं, परंतु नेहमीच आहे ना वांजे जिल्हा परिषद म्हणूया, त्याच्यावर शेतकरी कामगार पक्षाचा या ठिकाणी प्रभाव होता असं म्हणूया, कारण हा ग्रामीण भाग आहे. कुठेतरी शहरी मतं नेहमीच बदलत गेलेली आहेत असं दिसते महानगरपालिकेच्या निकालावरनं, परंतु जिल्हा परिषदेत मात्र असा निकाल लागेल असं कोणालाही वाटत नव्हतं. तुम्हाला वाटत नाही का आता म्हणजे ट्रेंड बदलत चाललेला असं म्हणू शकतो? नाही नाही नाही, तुम्हाला सांगतो मी, ग्रामीण भाग जरी असला तरी शहरीकरण थोडं थोडं झालेलं आहे ना. ठिकठिकाणी कॉलन्या आहेत, त्या कॉलन्यांचा पण आम्हाला फटका भेटला असे आम्ही सांगू शकतो. कारण की जो मतदान झाला एवढा अपेक्षेपेक्षा खूप कमी असे मतं निवडून गेले ते, त्यांना वाटतं साधारण किती मतांचा 600-650 मतांचा फरक पडलेला आहे. एवढी मतं गेली तर असं आम्ही बघतो कॉलन्यात जवळजवळ आहेत आमच्या गावामध्ये, बऱ्याच ठिकाणी कॉलन्या आहेत. कॉलनी भागात फरक झाला आणि धनशक्तीचा याचा वापर केल्यामुळं तोही फरक पडला. तर या ठिकाणी वावंजे जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे, त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याबाबत धनराज बाळाराम म्हात्रे यांची पत्नी लता म्हात्रे ह्या उभ्या होत्या, तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेतली. त्यांचा आरोप आहे की हा धनशक्तीचा विजय आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.